साजेची राहणं तो फिर आहे काय करू काय होता नाही आपला किती बाहेर दिसतात लांबून त्या लाल लाल बुंद. एवढ्याशा गोष्टीचं तेवढं डिस्कशन असतं. कोण आहे? किती बाहेर दिसतात लांबून त्या लाल लाल बुंद. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज वार आहे सोमवार आणि बऱ्याच दिवसांनी आजचा व्हिडिओ येत आहे. उन्हाळा जो आहे तो चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यात आपल्याला मिरची चटणी मसाले करण्याचं जे आहे ती सुरुवात झालेली असते. आणि आमच्या इकडे ना मिरची खूप प्रमाणात मिळते आणि छान मिळते, एकसारखी मिळते. तर त्यासाठीच आम्ही आज आलेलो आहोत. इकडे जिकडे म्हणजे इथे जिथे मिरच्या वगैरे मिळतात ना त्याला पथारी असं म्हणतात. म्हणजे ओल्या मिरच्या असतात त्या वाळवून निवडून खुडून ठेवलेल्या असतात. एका ठिकाणी पाहिलेलं पण एवढं खास नव्हती म्हणून दुसऱ्या ठिकाणी आलेलं. म्हणजे एकाच ठिकाणी आहेत सगळ्या. आता तिकडं जास्त गर्दी म्हणून तिकडं चाललेलं. तर बघू भावचं म्हणाल तर 350 220 जशी घेतली तशी आहे. चला आता इथे काय रेट आहे ते पण बघते, तुम्हाला दाखवते पण कशा आहेत तिकडे पथाऱ्यात ते. तशा छान अशा वाळवलेल्या आहेत इकडे सगळ्या. ह्या ओल्या असतात, खुडतात त्यांना, निवडतात, खराब असतील त्यांना. आणि इकडे बरीच अशी गर्दी म्हणून मग इकडे आलेलो. गेल्या वर्षी जिथून घेतलेली आम्ही तिकडंच गेलेलो होतो, पण या वर्षी ना थोडी खास नव्हती ती मिरची तिकडे. मग म्हटलं चला दुसऱ्याकडे पण ट्राय करायला काय हरकत नाही म्हणून इकडे आलेलो. नंदुरबार म्हटलं म्हणजे मिरच्यांसाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे इकडे मिरच्या खूप स्वस्त तर नाही म्हणणार, पण वर्षभर तिखट चटणी जी म्हणतो मिरची आपण त्याचं टेन्शन नाही राहत. तर बघू आता इकडे काय आहे ते प्रकार जर म्हणाल तुम्हाला सगळ्या प्रकारचे इथे मिळतील. शंकेश्वरी असेल, काश्मीरी असेल, फाफडा असेल, जहरीली असेल, लवंगी असेल, गावरान असेल, सगळे प्रकार. चला थैला नहीं हमारे पास भाई थैला नहीं मसाला भी करती हो बना कर दी साड़ी कर दी 2 साल वाला मसाला कर रही मसाला भी कर पैसे की मानता बाकी नहीं अभी ये भात आपण नाव पुरती मिरची लागली पैसे लागले किती लागून आहे ना लगेच मनात ना काय वेळ लागणार जाऊन फाफडा जलेबी पापड़ा फाफडा आणि चपाटा. ज्यादा है नहीं तो 20 रुपए की पावशेर 20 रुपए की पावशेर 100 रुपए की वजह है ना. बोलो क्या करूँ 3.3 थोड़ी तर घेतले गेले आमचे 3 प्रकारच्या घेतल्या. फाफडा, चपाटा, फाफडा आणि चपाटा. पाहिलं का 1 घंटे खर्च पुरतो होता ना ग भाकर खाणी काय ना. तर मिरची वगैरे सर्व घेतली गेलेली
आणि तुम्ही कुठे राहता, तुम्ही काय करतात, असं थोडंसं बोलणं चाललेलं. तर यातच मालकाचे तुझी ओळख निघालेली. यांचं शिक्षण तुम्हाला सांगते मी MA BPED झालेले आहेत. वाटत नाही, पण जॉब नसल्याने, प्रयत्न करूनही जॉब नसल्याने त्यांनी शेवटी हा व्यवसाय जो आहे तो चालू केलेला आहे. ऐकून थोडंसं वाईटही वाटलं की एवढं शिक्षण असूनही जॉब नाही, पण ठीक आहे, कष्टाला जे म्हणतो आपण मरण नाही आहे ते नक्कीच आहे. तर घरी येऊन गेलेलो आहे आणि छान अशी मिरची भेटलेली आहे. तर 3 प्रकार जे आहे मिरचीचे ते घेतलेले आहेत. पहिला जो आहे आपला हा चपाटा, एक आणलाय फाफडा आणि एक 26C असं काहीतरी नाव आहे त्या मिरचीचं, त्यांचं काय कोड लँग्वेज होती ती. तर अशा आपण 3 आणलेले आहेत आणि तिघं मिक्स करून आता छानशी चटणी तयार करणार आहे. तर मिरचीला देठ आहे, म्हणजे ही थोडीशी वाढलेली मिरची, पण याला आहे ना देठांसहित आणलेली. तर हे देठ जे ना आता हे ते काढण्याचं काम जे तर चालू झालेलं. मी आल्यानंतर छान फ्रेश झाली, चहा वगैरे घेतला आणि कामाला लागली लगेच, कारण की एवढी मिरची म्हणजे आता. तर मग अशी छानशी देठ वगैरेचे ना ते अशी काढून घेते. म्हटलं थोडीशी वाळवावी लागणार तिला, थोडीशी अशी वातळी जी म्हणतो ना आपण ती आहे. एक दिवस तर तिला छान असं कडकडीत उन्हामध्ये तिला वाळवून घालावी लागेल. देठ तर लगेच तुटतंय तिचं. तर आपल्याला ही दळून 8-8.5 किलो तरी याची मिरची जी तिखट जे आपलं ते येणार आहे, कारण की वाळवून पुन्हा कमी पडते. 10-1 किलो जशी होईल तशी आता, कारण ते देठ वगैरे तिचं निघून जाईल त्यामुळे. तर चला, आज भरपूर असं काम आहे ना. आता तर वाजले 4-4:30 झाले आणि अजून एवढीच दळली खुळली गेलेली मिरची. अजून ही एक गोणी, ही एक गोणी, ती एक गोणी बाकी आहे. म्हणजे जवळजवळ 10 किलो जरी आहे मिरची. तर बघू आता जेवढी होईल तेवढी. पुन्हा मग सकाळी पटपट आवरून पुन्हा सकाळी करेल आणि वाळत घालेल. मग उद्या नाही तर मग परवा येतं छान तिखट जे आहे ते आपल्याला होईल. तर या ठिकाणी तुम्ही घड्याळात पाहत असाल 8 वाजलेत रात्रीचे आणि मी अजूनही काम धरून बसलेले होते. आत्ताच घेतलेलं काम म्हटलं चला, जवळ होत नाही तेव्हा सोडायचं नाही. आणि माझं तरी 7 किलोची मिरची होती, ती माझी निवडून झालेली होती. अजून 3-3.5 किलो बाकी होती, ते म्हटलं उद्या करेन. तर यानंतर स्वयंपाक वगैरे पण होता, त्यामुळे म्हटलं चला आता पटापटा आवरून घेते. तर हा होता आजचा छोटासा असा व्लॉग. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय.